सो भावांना नमस्कार, मी पृथ्वीराज तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या आजच्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये. आणि काल मी फिरलो आहे आणि आता मी दुसरीकडे चाललो आहे फिरायला. आणि आपली गाडी लागली इथे, हा इथे उभा आहे. जस्ट नाश्ता केल्यानंतर आम्ही निघणार आहे. समोरच पेट्रोल पंप आहे, पेट्रोल टाकतो. आणि आज कुठे चाललो आहे? आज तसं आम्ही चाललो आहे प्रतापगडला. कसा गड आहे आणि कसे रोमांचिक आमचा सफर होत आहे काय माहिती, बघू. तो आता निघतो आणि मग दाखवतो रस्त्यात जरा व्ह्यूजची मजा घ्या मग तुम्ही पण. चला बाय. आठू कॉलेजला जाणार मग येणार कधी? सो गाईज आता मी पोलादपूरवरून लेफ्ट मारला आहे प्रतापगडच्या दिशेने. आणि जबरदस्त वातावरण आहे, हवा पण थंड आहे, पाऊस नाही आहे आज. मजा येईल. काय आहे तर पुढे बघू आता. चला. सो गाईज आता आम्ही चाललेलो आहे श्री तानाजी महाराजांच्या गावी उमरटला इथे. आता आम्ही प्रतापगडला चाललेलो, तर रस्त्यामध्ये त्यांचं गाव आहे, त्या गावात आम्ही चाललो आहे. त्या गावात जाताना भरपूरशा गोष्टी आहेत, त्या गोष्टी तुम्हाला आम्ही दाखवतो. आणि तानाजी महाराजांना आपण त्यांचं दर्शन घेऊन आपण रिटर्न करू. ठीक आहे, चला. सो गाईज आता मी जरा थांबलो मध्येच उमरठच्या अलीकडे. भूक लागली, जरा फ्रेश होतो नदीच्या इथे आणि मग पुढे जातो आणि तुम्हाला दाखवतो खूप गोष्टी. चला बाय. हा नदीचा पॅसेज आहे, एकदम जबरदस्त. वा वा वा. आता मी जरा पाय वगैरे धुतो खाली. आणि तुम्हाला ते मासे पण आहेत काय दिसणार नाही, यात मासे वगैरे पण आहेत, जबरदस्त. तो आता आम्ही इथे खाली जातो आणि जरा हातपाय धुतो, फ्रेश होतो. आणि इकडंच काहीतरी खायला बनवत होतं, बघू. ये चल 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 चल. तिथं आम्ही इथे उतरायचा काही रिस्क नाही आहे. आणि नदीचं पाणी बिलकुल हे नाही आहे, खोल नाही आहे, त्यामुळे काय टेन्शन नाही ते. हा का तिकडे उड्या मारते का? आता मी काय करू? हां, पॅन्ट भिजायची. हा 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 हा. गार 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 गार. जबरदस्त. ॲक्च्युली ही नदी बोलता नाही येणार याला, हे आहे धबधब्याचं पाणी वरच्या. सो आता मी इकडेच हातपाय धुतो आणि इथं परत पाठी जातो. एकदम भारी. मासे पकडायचे काय तिथं आहेत, लावायचं. सो गाईज आपण थोडं नंतर बोलू, कारण की जरा मी बिझी आहे. आता आम्हाला नदीच्या मध्ये बरोबर जागा भेटली, गॅस लागला आहे, इथं व्ह्यू. आता इथं मी मॅगी बनवतो आणि बाकीचं नंतर बघू. जरा सगळं ठेवतो आणि मग बोलतो. ऐक चलो गाईज. भांडी बाहेर निघालेली आहेत आणि आता कार्यक्रम होणार आहे थोड्या वेळात. सेटअप चालू आहे भावाचा आणि बघू आता. सो गाईज आमची मॅगी आता झालेली आहे, बघू कशी लागते. मस्त वातावरण. चलो भाई, अभी हाथ से खाना पड़ेगा, चमचे का कमी है हमारे पास. तर तेवढं पुट्टा वगैरे असेल तर बरं होईल, नाही ना?
बॉक्स कडू गोप्रोचा हा गोप्रोचा बॉक्स फाडतो त्याने होईल. हा थांब थांब आलेली मॅगी आहे हा जबरदस्त व्ह्यू. मी खातो तुम्हाला खायचं तिथं सांगा नाही पण बोलू नंतर. आता आमचं खाऊन झालेलं आहे आणि आता मी उमरटला निघतो आणि तुला भेटतो. चला हां अच्छा कोकम सो आता इथे तानाजी मालुसरेंची समाधी आहे. इथे सुभेदार तानाजी मालुसरे आणि शेलार मामांची समाधी आहे आणि इथे बरंचसं बांधकाम चालू आहे. सो माझं असं म्हणणं आहे की आपण महाराष्ट्रातले मोठे मोठे गडकिल्ले चढून जातो तिकडे भेट देतो पण गडकिल्ल्यांच्या खाली प्रत्येक गडकिल्ल्यांच्या पायथ्याला किंवा इकडे तिकडे आपले शूरवीर मावळ्यांच्या समाधी आहेत भरपूर. तर त्या समाध्यांना भेट देणं हे आपलं कर्तव्याचं आहे प्रत्येकाचं. सो जमेल तसं प्रत्येकाने म्हणजे असं भेट देत जा. आज आमचं सुभेदार तानाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन झालेलं आहे आणि आता इथून आम्ही एक 5-10 मिनटं बसू आणि तिकडून आम्ही निघणार प्रतापगडावरती. सो आता आम्ही जरा शांत बसतो आणि निघतो. ठीक आहे चला. फायनली आता आम्ही प्रतापगडावरती आलेलो आहे. आता इथून पुढे मजा येईल. पावसाचं पण वातावरण झालं बऱ्यापैकी. तर बघू काय होतं काय नाही. चला फायनली आता आपण गडाच्या इथे आलो. मेन दरवाजा इथे प्रतापगड. आता मी गड चढायला घेतला आणि सगळीकडे दुःखच आहे. सगळ्या नवीन पायऱ्या आहेत या वरच्या जुन्या. सगळीकडे धुकं आहे त्यामुळे काय दाखवत पण नाहीत. सगळीकडे धुकं आहे रे. तलाव आहे प्रतापगडावरती महाराजांचं स्मारक. शिवकालीन तोफ. भवानी मातेच्या मंदिरात आलो. सुंदर. भवानी मातेचं मंदिर प्रतापगडवरचं. आतमध्ये फोटो काढायला अलाउड नाही पण पाऊस आता खूप जास्त आहे त्यामुळे बहुतेक आता ब्लॉग इथे संपवतो. पाऊस
पाऊस इथे संपवतो आणि आम्ही घरी जायचं बघतो. भरपूर थंड पाणी आहे. चला आपण भेटू नंतर.